स्वतंत्र संग्राम सैनिक वाले संगठन चंद्रपुर की ओर से जटपुरा गेट परिसर में महात्मा गांधी पुतले के सामने किस संदर्भ में विरोध दर्शाया गया तथा विरोध दर्शाते हुए उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं इस खबर में। देश की स्वतंत्रता लड़ाई में बलिदान और योगदान देने वाले स्वतंत्र सैनिकों का, साथ ही स्वतंत्रता की लड़ाई का गौरवशाली इतिहास मिटाने का प्रयास करने वाले हुकुमशाही सरकार के निषेधार्थ 15 अगस्त को स्वतंत्रता सैनिक पाल्य संगठन चंद्रपुर की ओर से जटपुरा गेट परिसर में स्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी इनके पुतले को माल्यार्पण कर अभिवादन किया गया। साथ ही स्वतंत्रता संग्राम में शहीद हुए शहीदों के सम्मान पत्र महात्मा गांधी इनके चरणों में अर्पण किए गए। तो आइए सुनते हैं इस मामले संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए क्या मांग की गई। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेल्या शहीदांचा आणि त्यामध्ये आपलं सर्वस्व योगदान केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास जो जाज्वल इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे की त्यांनी आपल्या काही लोकांनी प्राणाची आहुती दिली, काहींनी आपल्या सर्व घराघरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण करून देशाचा स्वातंत्र्य लढा लढला। 150 वर्षात ब्रिटिशांचं राज्य संपवलं। त्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हे सरकार मिटवायच्या मागे लागलं। आता फक्त स्वातंत्र्य सैनिक शिल्लक नाही राहिले, पण त्यांचे वारस आहेत, त्या वारसांकडे दुर्लक्ष आहे। आणि 9 ऑगस्ट नुकताच ऑगस्ट क्रांती दिन झाला, त्या दिवशी सुद्धा कुठलेही शासकीय कार्यक्रम नाही। जिथे जिथे स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक आहे, शिलालेख आहे, त्या ठिकाणी दुर्लक्षित होत झालं। आम्ही या ठिकाणी जिथे उभं आहे तिथे ऑगस्ट क्रांती दिनाच्या शहीद ज्यांना शिक्षा झालेल्या आहेत त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचा शिलालेख या ठिकाणी तो अक्षरशः अडगळीत पडल्यासारखा आहे। शहरामध्ये पूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रभर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जितके स्वातंत्र्य सैनिक स्मारक आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होत चाललं। म्हणजे चळवळ हे नष्ट करत चालले, मिटवत चालले। आणि त्यामुळे आम्ही हताश होऊन, निराश होऊन की बा आमच्या पालकांनी एवढ्या याच्याने त्याग करून स्वातंत्र्य मिळवल्यामध्ये योगदान दिलं आणि ही परिस्थिती त्यांची यावी, म्हणजे देशाच्या पुढच्या पिढीला काय जाज्वल इतिहास सांगणार आहे। इतरही देशाला, आता भारताला तर 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, इतर देशाला 150 वर्ष झाले, पण त्यांनी आपला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जागृत ठेवला आहे। भारतात गेल्या 10-12 वर्षापासून दुर्लक्ष होत चाललंय। राजघाटावर विदेशी पाहुणे नेले जात नाही, विदेशातले जे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांना नेलं जात नाही। हा सगळा प्रकार आम्हाला अतिशय म्हणजे आम्हाला असं वाईट वाटतं की यासाठी आमच्या पालकांनी, आमच्या बापदाद्यांनी हे केलं का स्वातंत्र्य लढा, तो सर्व मिटवायचा चाललाय। इतकंच काय तर आम्ही आमचं एक शांततापूर्ण आंदोलन केलं होतं की कुठेतरी जागृत शासनाच्या लक्षात यावं म्हणून आम्ही इथे आमच्या वडिलांना जे शासनाकडनं सन्मानपत्र मिळालं होतं त्याच्या इथे आम्ही अर्पण करणार होतो। तर महानगरपालिकेने त्याचे बोर्ड, त्याचे फलक लावायची परवानगी दिली नाही। आम्हाला पोलीस प्रशासनाकडनं सगळं वारंवार विचारणा झालं, जसं काय आम्ही कुठेतरी हिंसक आंदोलन करतोय अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी वागणूकही दिली गेली प्रशासनाकडनं। आम्ही शांततापूर्वी की ते सन्मानपत्र आता याची गरज नाही म्हणून बापूंच्या चरणी आम्ही अर्पण करतो असं आमचं धोरण राहिलं होतं। आम्ही तर लोक बरेच असे नागरिकांची प्रतिक्रिया की याचे तुम्ही होळी करा, आम्हाला असंही सांगितलं की त्या सगळ्या त्या प्रमाणपत्रांच्या प्रतीची होळी करा, परंतु आम्ही गांधीवादी जाळपोळ हिंसा याच्या तोडून आम्ही ते बापूंच्या चरणी आज अर्पण केलं। सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे मुलं आमच्या सोबत आहे, ज्येष्ठ आहेत आणि हा एक प्रकारचा आम्ही उद्विग्न होऊन निषेध म्हणावं की काय म्हणावं ते बोलायचे, म्हणजे आम्हाला लाज वाटते की आम्ही याच्यासाठी राहिलो का आणि आमच्या वडिलांनी जो त्याग केला तो याच्यासाठी केला की त्यांचे स्मारक जीवन ठेवा, जिथे देशाच्या गौरवशाली चळवळीचा इतिहास जिवंत सरकारने ठेवा, हीच आमची या प्रसंगी विनंती। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।